श्री स्वामी समर्थ. उन्हाळा स्पेशल बटाट्याचे चिप्स आणि बटाट्याचा हा किस आहे. तर तो मी कसा तयार केला हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी काही ट्रिक्स किंवा टिप्स आहेत, तर त्या फॉलो केल्या ना तर हा चिवडा किंवा हा जो बटाट्याचा चिप्स आहे ना तो एकदम पांढरा शुभ्र तयार होऊ शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मग तुमच्या लक्षात येतील की काही टिप्स वापरलेले आहेत. तर पाहू शकता, तळल्यानंतर एकदम छान असा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. अजिबात काळा किंवा लालसर उठत नाही. पाहू शकता एकदम तुम्हाला मी दाखवलेलं आहे तळून, आणि तळल्यानंतर सुद्धा खूप छान असा म्हणजे व्यवस्थित खुसखुशीत तयार झाला. तर त्यासाठी मी हे बघू शकता बटाटे आहेत. तर बटाटे निवडताना योग्य निवडा. बटाटे 2 प्रकारचे असतात, एक पांढऱ्या कलरचे, एक थोडेसे लालसर कलरचे असतात. तर आपल्याला पांढरे शुभ्र बटाटे असायला हवेत आणि नवीनच बटाटा घ्यायचा, म्हणजे त्याची साल आहे ना जास्त निघत नाही. तर एक बटाट्याची पूर्ण साल काढून घ्या, त्यानंतरच चिप्स तयार करायला घ्या. कारण सालीसकट जर चिप्स केले ना तर एवढे खास दिसत पण नाहीत आणि थोडेसे कलर पण त्याचा वेगळा चेंज होऊ शकतो. किसल्यानंतर म्हणजे साल काढल्यानंतर बटाटे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे. त्यानंतर ही जी किसणी आहे ना, किसणी प्लास्टिकची असो किंवा स्टीलची असो, फक्त घेताना योग्य निवडा. म्हणजे त्याची जी साईज आहे किंवा ते जे चिप्स तयार होतात ना ते मीडियम तयार झाले, पातळ किंवा जाड नाही तयार झाले, एकदम मीडियम. पाहू शकता आपण हातात घेतल्यानंतर लक्षात येते की किती जाड आहे किंवा किती पातळ आहे. तुम्हाला जवळून दाखवलेलं आहे. तर एकदम मीडियम साईज असायला हवी. यामुळे आपले चिप्स म्हणजे छान पांढरे शुभ्र पण तयार होतात. त्याचबरोबर जेव्हा तर काही गोष्टी बटाट्यावरती डिपेंड असतात, त्याचबरोबर किसणीवरती सुद्धा डिपेंड असतं. किसणी आपली जास्त पातळ म्हणजे स्लाईस जर होत असते ना पातळ बटाट्याचे स्लाईस, तरीसुद्धा आपले चिप्स लगेच करपण्याची शक्यता असते. त्याचबरोबर बटाटा जर आपला व्यवस्थित नसेल, समजा आतून काळा वगैरे किंवा खराब असेल, तरीसुद्धा आपले चिप्स वर्षभर टिकू शकत नाहीत. तर चिप्स बनवताना एक प्रकारे खूप काही टिप्स आहेत ना, ते सगळ्या लक्षात घेतल्यानंतरच आपले चिप्स छान असे तयार होतात. तर पाहू शकता सगळे चिप्स मी तयार करून घेतले आणि लगेच पाणी आहे ना ते पाण्यामध्ये ठेवायचं आणि रात्रभर जरी ठेवलं पाण्यामध्ये तरी चालतं. आणि म्हणजे त्याच्यामध्ये तुरटी फक्त फिरवायची आणि जास्त तुरटी नाही टाकायची. तुरटीचं प्रमाणसुद्धा म्हणजे व्यवस्थित ठेवा, तरच आपले चिप्स जास्त छान असे तयार होतील किंवा लालसर होणार आहेत. तर थोडे मिस्टरसुद्धा मला मदत करत होते. तर ते बोलले थोडंसं बटाट्याचा किस करूया. तर मी बोलली मला आता एवढे चिप्स करून मला तर कंटाळा आला आहे, मी काय करणार नाही. तर ते बोलले ठीक आहे मी करतो. तर त्यांनी असंच हे जे चिप्सच्या म्हणजे बटाट्याच्या चिप्स आहेत ना त्याचे स्लाईस आहेत ना त्याच अशा घेतल्या आणि त्याच किसणीवरती असंच ते ट्राय करत होते. तर बघा त्यांनी असं ट्राय करत होते, तर एवढा छान असा किस तयार झाला ना की पाहून माझा तर विश्वास बसला नाही. तुम्ही म्हटलं थांबा मी व्हिडिओ बनवत आहे. तर एवढा छान असा म्हणजे किस पाहून एवढा लांब ना, अगदी आपल्या हातामध्ये घेतला ना पूर्ण म्हणजे कसं बटाटेच माझे ऑलरेडी मोठे होते ना, त्याच्यामुळे त्याचा किससुद्धा एकदम छान असा लांबट आकार तयार झाला. बघू शकता कसला सुंदर असा, एवढा भारी वाटत होता ना पाहायला. खूप सुंदर असा किस तयार झाला. तर जास्त नाही, थोडं म्हणजे 1 पाव किलो बटाट्याचा किस बनवला असेल. बघू शकता या भांड्यामध्ये सगळा किस काढलेला आहे. तर फक्त ना स्लाईसवरून असे फिरवले तर एकदम छान पातळ असा आपला किस तयार होत आहे. बघू शकता. मला तर हे म्हणजे पाहून मला विश्वास बसला नाही की एवढा सुंदर किस तयार होऊ शकतो, तेही किसणीच्या शिवाय. म्हणजे बघा ना, ह्याला काही किसणी वापरली नाही, ती जी चिप्सची बटाट्याची स्लाईस म्हणजे करण्याची जी किसणी होती ना त्यानंच किसलेलं आहे. तर बघू शकता खूप सुंदर असा लांबट आकारामध्ये किस आपला एवढा छान तयार झालेला आहे. आणि हा सुद्धा किस मी एक साईडलाच म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवला आणि त्याच्यामध्ये सुद्धा फक्त तुरटी फिरवून घ्यायची. तुरटी जास्त टाकायची नाही. टाकायची असेल तुम्हाला तर थोडीशी एकदम सुपारी कशी असते तेवढी टाका, जास्त टाकू नका. कारण तुरटी जास्त झाली तरीसुद्धा आपले चिप्स लालसर होण्याची शक्यता असते आणि कमी पडली तरी बघू शकता. आणि उकळत्या पाण्यामध्ये तुरटी नाही टाकायची. जेव्हा आपण पाण्यामध्ये भिजत घालतो ना चिप्स तेव्हाच फक्त फिरवायचे आहे किंवा टाकायचे आहे. तर फायनली रात्रभर मी हे चिप्स पाण्यामध्ये ठेवलेले स्वच्छ धुवून घेतले 4 ते 5 वेळा. एकदम पांढरशुभ्र पाणी निघेपर्यंत धुवून काढायचे आणि नंतर सकाळी मला हे चिप्स म्हणजे उकळायचे होते. पाणी गरम करायला ठेवलं. छान असे पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता मी हे 3-4 किलो जे बनवलेले तर त्या अंदाजे मी मीठ टाकून घेतलं, जास्त पण मीठ टाकू नका. आणि अंदाजे मीठ टाकून घेतलं आणि ना एक सिक्रेट टाकलेलं आहे ते म्हणजे लिंबू असताना लिंबू त्याचा रस टाकलेला आहे.
तर याच्यामुळे हे चिप्स आहेत ना एकदम खुसखुशीत तयार झाले. तर हे पण मला माझ्या बहिणीने सांगितलेलं, तर म्हणजे मी पण म्हटलं चला ट्राय करायला काय हरकत आहे. तर म्हटलं चला बघूया तरी. तर छान पाण्याला उकळी आली, त्यानंतर सगळे चिप्स टाकून घेतले, हलवून घेतलं, सतत हलवत राहायचं आणि एक 15 मिनटं, जास्त चिप्स आहेत ना त्यामुळे जास्त 15 मिनटं तर लागतातच. आणि आपल्याला हलवून हलवून बघू शकता खालचे वर वरचे खाली म्हणजे सगळीकडे मीठ आणि शिजले पण जातात. तर फायनली शिजले आणि त्याच्यामध्ये मी लिंबाचा रस ॲड केलेला, छोटा लिंबू होता, पूर्ण रस ॲड केला. तो काय व्हिडिओ नाही मला काढता आला, कारण एकटं असल्यामुळं सारखं मोबाईल वगैरे म्हणजे नाही का जमत नाही. तर त्यानंतर काढून घेतले एका चाळणीमध्ये आणि एका प्लास्टिकच्या कागदावरती, त्याचबरोबर एखाद्या ओढणीवरती, कॉटनच्या किंवा कसल्याही ओढणीवरती आपण हे चिप्स उन्हामध्ये सुकायला ठेवायचे. आणि छान असे एका दिवसामध्ये हे उन्हामध्ये ना लगेच सुकले जातात. बघू शकता 4 ते 5 तासामध्ये हे छान असे आपले चिप्स सुकले जातात. पण आपण एकदम पसरून व्यवस्थित एक 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 पसरून घालायचा. त्याचबरोबर हा जो किस आहे ना तो सुद्धा मी जसं आपण चिप्स 70 ते 80% शिजवून घेतले ना त्याच पद्धतीने शिजवून घेतला आणि तो सुद्धा मी तिथेच सुकायला घातला. असं या प्रकारे मी चिप्स आणि जो काही आपला बटाट्याचा किस आहे तो छान असा तयार केला. तर काही सिक्रेट टिप्स सांगितलेल्या आहेत, तर त्या नक्की फॉलो करा. जास्त तुरटीचा वापर करू नका, जास्त मिठाचा पण वापर करू नका. व्यवस्थित योग्य म्हणजे मापामध्ये नुसार तुम्ही तयार केले ना तर तुमचे सुद्धा चिप्स आणि जो काही किस आहे तो छान पद्धतीने तयार होईल. तर पाहू शकता बटाट्याचा किस मी सुकायला घातलेला आहे. तर अजिबात वेळ लागला नाही. पाहू शकता लगेच पसरला की लगेच सुकून गेला. किस तर लगेच सुकला असतो कारण पातळ असतो ना, त्याच्यामुळे छान असा सुकला लवकरच. तर छान असा व्यवस्थित पसरून घालायचा म्हणजे लवकर सुकला जातो आणि जास्त वेळ अजिबात लागत नाही. तर आपला किस छान असा सुकायला घातलेला, त्याचबरोबर चिप्स सुकायला घातले, तर छान असं ऊन होतं, त्याच्यामुळे एका दिवसामध्ये फायनली आपले चिप्स सुकून तयार झाले. तर पाहू शकता खूप छान असे व्यवस्थित पसरून घातल्यामुळे लवकर म्हणजे एका दिवसामध्ये छान असे सुकले, अजिबात वेळ लागलेला नाही. तर फायनली बघू शकता मी सुकल्यानंतर एका टपामध्ये काढून घेतलं. तर असा हा किस तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला हे बघा चिप्स कसले सुंदर तयार झालेले आहेत, एकदम पांढरशुभ्र तयार झाले, अजिबात काळपट वगैरे तयार झालेले नाहीत. कारण आपला बटाटा छान होता ना त्याच्यामुळे आपले चिप्ससुद्धा छान तयार झालेले आहेत. तर मी आता हे चिप्स वर्षभरासाठी टिकवून ठेवणार आहे. तर छान असे तुम्हाला मी दाखवते तळून की तळल्यानंतर याचा कलर चेंज होतो आहे का नाही. कारण तुम्हालाही वर्षभरासाठी टिकवून ठेवायचं नाही आहे ना हा बटाट्याचा चिप्स म्हणा किंवा चिवडा म्हणा. तर त्यासाठी काही टिप्स सांगितलेले तर नक्की फॉलो करा. तर मी तुम्हाला तळून दाखवते. तर बघा फायनली आपला जो काही चिप्स आणि बटाट्याचा चिवडा आहे तो तळून मी तुम्हाला दाखवत आहे. तर मी एक पीस बघू शकता चिप्सचा तळला, तर छान असा तयार झाला, तर एकदम पांढरशुभ्र तयार झाला. आता हा बघू शकता किस आहे ना तो सुद्धा तुम्हाला तळून दाखवते. तर तो सुद्धा छान असा आपला भाजून घेतला. तर बघू शकता पांढरशुभ्र तयार झालेला, अजिबात लालसर वगैरे किंवा काळा दिसत नाही, कारण आपलं प्रमाण तुरटीचं योग्य होतं त्याच्यामुळे, आणि बटाटासुद्धा योग्य, त्याचबरोबर जी काही खिसणी आहे ना तीसुद्धा योग्य निवडा. मग तुमचे इथून पुढे तुमचे चिप्स छान असे तयार होतील, अजिबात चुकणार. अगदी नवशिक्केसुद्धा हे चिप्स डोळे झाकून करू शकतील, एवढ्या छान ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. तर या ट्रिक्स तुम्ही जर फॉलो केलं तर तुमचे यावर्षीचे चिप्स किंवा बटाट्याचा किस अजिबात फेल जाणार नाही.